दुर्गादेवीची टेकडी आहे, तर तिथून आम्ही सीमाभिंतीच्या कडेने आम्ही चाललो होतो आम्हाला तेथील. तर तिथे आम्हाला बघा हे वेगवेगळे मृगाचे किडे दिसायला लागलेत. आता असं आम्ही पुढे गेलो की रस्त्यावर बघा आम्हाला दिसायला लागतील. हा बघा इथे एक आहे. फक्त त्यांना दूर करून, त्यामुळे पाऊल वाटावरून चालताना हे असे काही किडे असतील ते मरणार नाहीत याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे. फार अतिशय सुंदर आहे. हे एक पावसाचं चिन्ह आहे. हे बघा हे लहान पिल्लू आहे त्याचं, मखमली रंग, लाल रंगाचा आहे हा. त्याच्यावर छान डिझाईन आहे. हा बघा पुढे गेलं की अजून दिसतोय बघा. आत्ता आधी ते असे मातीमध्ये लपून बसले होते थोडे, त्याच्यातनं आत्ता बाहेर येऊन ते ॲक्टिव्ह व्हायला लागलेत. त्यांचं काय अन्न वगैरे शोधत असतील ते. हे बघा पुढे जरा जातोय तर लगेच इथे आहे बघा, रांगच्या रांग पण असते. असे तुम्ही नवीन किडे तुम्ही बघितले आहेत का? ह्याचे कॉमेंट करून सांगा तुम्ही आम्हाला. तुमच्या कॉमेंट आणि लाईकमुळे आमचा व्हिडिओ पुढे जायला फार मदत होईल आणि लोकांनाही त्याची जास्तीत जास्त माहिती कळेल की असेही जगात काही किडे असू शकतात मखमली रंगाचे आणि ते आपण वाचवले पाहिजेत. बघा आता तो आत जायला लागला आहे, मातीमधले काय हे करतोय. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याला काही वाटलं शत्रू आले किंवा काही, तर तो पाय आत पण घेतो कासवासारखे, सगळं तोंड पाय आत घेतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला प्रयोग म्हणून दाखवतो. हा बघा हा किडा आहे, त्याला मी असं हे करतो तो एकदम हा होईल, उचलायचा प्रयत्न करतो. हा उलटा आहे, त्याने पाय मिटलेले आहेत बघा, मेल्यासारखा पडून राहिला आहे. पण तो जरा लगेच स्वतःहून ॲक्टिव्ह होईल. हे फक्त मी दाखवण्यासाठी केलेलं आहे, असं तुम्ही प्रयोग करू नका. मी त्याला परत सरळ करतो, तो बरोबर ॲटोमॅटिकली हा होईल. काही वेळानं तो चालायला लागेल. आपण वाट बघूया. बघा हा गोळा झाला होता, तो आता उठला, त्याने हातपाय आपले सगळे बाहेर काढले आणि तो चालायला लागला. शत्रूची भीती वाटली की तो आपला अंग गोळा करून ठेवतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. अतिशय सुंदर किडा, मृगाचा किडा.